नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही निघालेत रानामध्ये, म्हणजे कोणती तरी भाजी संध्याकाळसाठी आणायला जात आहे। तर चला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील। चला तर आपण पटापट जाऊ भाटीवरती, कारण पाऊस थांबला आहे। पाऊस सकाळपासून लागला आहे ना, आणि पूर्ण म्हणजे कालोख केलेला आहे। पाऊस भरपूर भरलेला आहे आणि आपण जात आहे आता भाटीवरती। तर भाटीवरती पटापट जाऊ, बघूया खुबे भेटतात काय आपल्याला। खुबे भेटले तर खुबे आणणार आहेत, नाहीतर मग जंगलातली भाजी कोणती तरी। चला बघा, माझ्यासोबत तिकडे आई आहेत आणि राजा। आपल्याला कोणती भाजी किंवा खुबे खेकड्या काय भेटतील ते घ्यायचे आहेत आपल्याला जंगलामध्ये शोधून संध्याकाळी भाजीसाठी। पाणी बघा किती वाहतवली बघा, पाणी तर भरपूर आहे होलेला। तर आपण त्या साईडला जाणार आहे भाटीवरती। राजा ए चल, आता आपल्याला पुढे जायचं आहे भाटीवर। भाटीवर भरपूर खुबे भेटतात, तर इकडे खुबे शोधणार आहेत पहिले। बघूया भेटतात काय, कारण पाणी तर भरपूर आहे। पाणी तर बघा किती, हे बघा हा बघा, ह्या साईडला पाणी खजून येतोय आणि ह्या साईडला निवल, हे बघा हा एकदम साफ क्लीन येतोय इकडे, आणि तो एका ठिकाणीच मिळतोय। आणि त्या साईडला हा बघा, इकडे पाऊस तर भरपूर भरलेला आहे। तर त्याच्यामुळे इकडे आई आहेत त्या रेनकोट वगैरे घालून घेत आहे, जेणेकरून पाऊस आला तर घाय नको व्हायला आणि भिजायला नको, त्याच्यामुळे रेनकोट अगोदरच घालून घेत आहेत। तर हा होल पार करून त्या पलीकडे जायचं आहे आपल्याला। चला तर फायनली आपण होलेला पार करून आलेलं आहे आणि आता आपण भाटीवरती जाणार आहे। बघूया आपण पहिले आपल्याला खुबे शोधायचे आहे, त्याच्यानंतर मग जर खुबे नाही भेटले, कारण पाणी तर भरपूर आहे त्याच्यामुळे खुबे भेटतील काय अशी अपेक्षाच नाही आहे। जर खुबे नाही जर भेटले तर आपण भाजी शोधणार आहे। चला तर हे बघा, इकडे जंगल आहे आणि ह्या साईडला पहिली लोक शेती करायची। तर तुम्हाला दाखवते पुढे जाऊन। हे बघा, ह्या साईडला पूर्ण शेती लोक करायची, पूर्ण शेती आहे ह्या साईडला। तिकडे पलीकडे पण आहे भरपूर अशी शेती करायची लोक इकडे। आता कोणीच नाही करत, हे बघा पूर्ण वासाट पडलं आहे जंगल। आता इकडे पूर्ण जंगल होतो, आता इकडे कोणच नाही शेती करत, कारण डुकरं वगैरे भरपूर येतात इकडे, आणि नदीला वगैरे पूर आला तर इकडे यायला नाही भेटत। पहिली लोक भरपूर करायची तिकडे। राजा तर बघा, राजा जंगलामध्ये आला ना तर पूर्ण हॅपी हॅपी होतो, भरपूर मजा करतो तो, फुल एन्जॉय। ए चल ये, राजा चल ये। आई उतरल्या, आता आपल्याला पण उतरायचं आहे। पाणी भरपूर आहे, चलिए पोहत ये। आला ह्या साईडला जंगलामध्ये ढोर आली। गेल्या वर्षी आपण इकडे आलेलं खेकड्या पकडायला, खेकड्यानं आलेले।
हे बघा इकडे आई खुबे शोधत आहेत. ही वसाड शेती आहे, लोकांनी टाकलेली शेती. त्याच्यामध्ये आपण खुबे शोधत आहे. तो बघा एक दगडीवरती आहे. हा बघा इकडे पुढे हा इथे. बांधा. तर असे आपल्याला ह्या वसाड शेतामध्ये वगैरे कातलाला वगैरे असे खुबे भेटणार आहेत. ते आपल्याला खुबे शोधून घ्यायचे आहेत. कारण वसाड शेतीमध्ये खुबे शोधायचं कारण म्हणजे आता काय कोण खत वगैरे टाकत नाही का, काय औषध वगैरे टाकत नाही. त्याच्यामुळे आपण घेऊ शकता. हे चोंड पूर्ण पाण्यानेच भरलेत आणि पाऊस पण भरपूर लागतो. राजा तर आमच्यासोबत आला ना जंगलामध्ये तर फुल एन्जॉय करतो. ते बघा तिकडे त्या साईडला आई खुबे शोधत आहेत. आपण इकडे दुसऱ्या साईडला शोधू. काय कर बघा इकडे आई ना खुबे भेटले भरपूर सारे. हे बघा मस्त भेटले. हे बघा मला पण एवढे भेटले. इकडे आई ना एवढे. मस्त खुबे भेटले इथे. हे बघा असे. हे बघा पाण्यामध्ये पण आहेत खुबे. हे बघा हे बघा गावातले ढोरं सर्व जंगलाला आली. चला हे बघा ह्या साईडला शेती करतात लोक. हे बघा हे आमच्या गावामधलीच आहेत. लोकांनी इकडे बाकीच्यांनी शेती टाकलेली आहे. त्याच्यामुळे इकडे काहीच लोकांनी म्हणजे नेमकेच लोक आहेत त्यांनी शेती केलेली आहे. तर शेताला तार लावलेली आहे. बघा कारण कुंपण वगैरे घालायला भरपूर खटपट, त्याच्यामुळे शॉर्टकट. हा बघा ह्या होल्यातून बघा त्या वरच्या होल्यातून किती मोठे पाणी जमिनीमध्ये. इकडे पहिला होता ना. हा बघा धावला आणि येऊन पाण्यात बसला. तिकडे आईना 2 खुबे भेटले. झाड आहेत ना. हे बघा हे बघा असं वसाड शेतामध्ये खूप आहे. हो हो माती एकदम सॉफ्ट झालं, कधी पण घसरू शकतं. त्याच्यामुळे सांभाळून पाय टाकावं लागतं. तो बघा तिकडचं पाणी डायरेक्ट ह्या जमिनीतून. हे बघा पाईपलाईन.
तेव्हा इकडे आई खुबे टिकतात. ते बघा असे पाना बिना खाली असतात. तो बघा हाय इथे पान काढलं तिथे हाय इथे हा बघा तिथे हे बघा असे पानाखाली असतात खुबे. ते बघा एका ठिकाणी बघा आईनं किती भेटले. हे बघा इकडे पण खुबे आहेत, ते आपण काढूया. मोठे मोठे साईजचे आहेत. आई बघा त्या साईडला शोधतायत खुबे, मी ह्या साईडला शोधून घेते. हे बघा इकडे ह्या साईडला शोधते. चल राजा कमॉन. पाऊस तर भरपूर भरलाय, भरपूर पाऊस भरलाय. आता थोड्या वेळात ना भरपूर पाऊस लागणार आहे, कारण गरमी पण होते आणि पूर्ण काळोख पण करत आलेला आहे पाऊस. तर आपण पटापट इकडे खुबे शोधून ठेवूया आणि त्याच्यानंतर म्हणजे घरी जायला मोकळी. चला, तर तिकडे आई खुबे शोधत आहे आणि आपण पण ह्या साईडला शोधणार आहे. हे बघा आपण ह्या साईडला शोधत जाऊया. हे असे पातेऱ्याखाली पण बघावं लागतात. अशी खुबे असतात. हे बघा असे बारीक बारीक खुबे पातलाला चिकटले. हे बघा इकडे बारीक बारीक पण खुबे आहेत भरपूर, पण आपल्याला बारीक घ्यायचे नाही. मिडियम साईजचे ठीक आहे. हे बघा ह्या साईडला ना खुबे आहेत, भरपूर खुबे आहेत. आपल्याला भरपूर म्हणजे इथे खुबे भेटले. ह्या बघा इकडे आई टिपतायत, मी एका साईडला टिपते म्हणजे जेणेकरून लवकरच होईल टिपून. आणि पाऊस पण भरपूर भरला आहे, काळोख झाला आहे पूर्ण. पाऊस यायच्या आत आपल्याला टिपायचे आहेत खुबे. चला पटापट टिपून घेऊया. हे बघा असे छोटे पण आहेत दगडीला. तर हे बघा इकडे खुबे बघा किती. हे बघा एका ठिकाणी. हे बघा ह्या साईडला पण आहे भरपूर सारे. हे बघा हे बघा एवढे सारे भेटले आपल्याला खुबे. अजून भरपूर आहेत. या हे बघा पातेऱ्या खाली आई. भावच आहे. तर चला, तर फायनली आम्ही घरी जायला निघालोय. मी बऱ्यापैकी आपल्याला इथे खुबे भेटले एका ठिकाणी. हे बघा इकडे आईंच्या हातामध्ये खुबे आहेत. हे बघा आपल्याला एका ठिकाणी बऱ्यापैकी खुबे मिळाले. हे बघा एवढे सारे आपल्याला खुबे मिळाले. मस्त भेटले ना. चल राजा, पाऊस नाही त्याच्यामुळे ते बाहेर आलेत खुबे. आणि आता पाऊस तर एवढा भरलाय ना, पाऊस यायच्या आतमध्येच आम्ही खुबे पटापट टिपून घेतलं आणि आता घरी जायला निघालं. बघा इकडे काटला झालीत, काटलं झालीत नाही फुलं झालीत. काटला ना अजून टाईम आहे, नाही झालीत ना. टाईम आहे अजून. तेव्हा फुलं तर झाली, थोड्या दिवसांनी काटला पण होती. काटला अजून झालेच नाही, फुलं आहे. तर हा बघा टेंभुर्ल्याचं झाड. हे बघा टेंभुर्ला बघा. तर वसाड शेतामध्ये पाणी बघा आणि पूर्ण जंगल एकदम भयानक झालाय, एकदम घनदाट झालाय. राजा बघा कसा पाण्यामध्ये मस्ती करतोय. त्याला पाण्यामध्ये भरपूर मजा येते. वसाड शेतामध्ये पाणी साचलंय, त्याच्यामध्ये तो फिरतोय. त्याचा प्रतिबिंब दिसतो त्याला पाण्यामध्ये.
बघा, त्याला असं वाटतं त्याच्यासारखा दुसरा कोणतरी आहे. हो, आता नाही, जरा उघाडी आली ना, तिकडे आतमध्ये गेलेल्यात आपण जंगलामध्ये, तर मच्छर भरपूर चावत होते. ना पाय सरलं तर खालीच उभीच आली. बघा, आता वसाड तोंड आहेत इकडे. आपण वसाड शेतीमध्ये खुबे शोधूया. तिकडे पुढे जाऊन आले कातलाला आपण, आपल्याला तिथे भरपूर सारे खुबे भेटले. आता जाता जाताना रस्त्याने असं शोधत जाऊया आपण. पाऊस तर नाही आला काल, पण तसा दिवसभर पाऊस लागला नाही, आणि संध्याकाळी एवढा जोरदार पाऊस होता ना, भरपूरच वारा पाऊस भरपूर होता. आज पण तसाच होईल, दिवसभर पाऊस नाही आणि संध्याकाळी एकदा 7 वाजले ना का जोरात पाऊस लागायची सुरुवात करेल. काल पण तसंच झाला ना. हा, हो. तो बघा त्या साईडला नदी आहे, तर ते नदी इथे आतमध्ये शेतामध्ये आली. आजूबाजूला जंगल तर भरपूर झालं आहे, आणि आपल्याला भरपूर सारे खुबे पण भेटले. मस्त मिळाले खुबे, बऱ्यापैकी भेटले आपल्याला. आणि आता आपण घरी जायला निघाले. तर जाता जाताना आपल्याला रस्त्याने जाताना खुबे मिळतात, ते आपण उचलूया. चला, आता आपण होलसून जाणार आहे. तो बघा तिथे आहे, पुढे रस्ता आहे. चला. हो, उतर. ते साईडला असतील तेच. भरपूर पाणी आला होता इकडं. हा, हा बघा, इकडे आपल्याला एक खुबा मिळाला. असे दगडीना वगैरे चिटकून असतात. तो बघा तिथे पाण्यात आहे. ते बघा, आई त्या साईडने गेल्या. तो बघा राजा बघा धावतोय. त्याला तर भरपूरच मजा आली पाण्यामध्ये धावायला, आणि आपण ह्या साईडने जाऊया. सर्वीकडे पाणीच पाणी, इकडे पाणीच पाणी. एवढे आपल्याला खुबे मिळाले एका ठिकाणी. खोलेला पाणी एवढं भरपूर आहे, वाढला आहे. त्याच्यामुळे आपण वसाड शेतामध्येच शोधूया. तर हे बघा, आपल्याला इथे 2 भाटे मिळालेत. हे बघा, 2 भाटे आहेत. गावाकडे लोक म्हणजे अशी उपाशी वगैरे राहू शकत नाही, कारण जंगलात वगैरे जाऊन भाजी कोणती नाही कोणती तरी मिळतेच. आणि अशी खेकडी, खुबे वगैरे अशा इतर वस्तू अशा सापडतात आपल्याला जंगलामध्ये. लॉकडाऊन होता, तरी लॉकडाऊनमध्ये पण कोण असा
भाजी वगैरे मार्केटला वगैरे असं कोणच नव्हतं जाईल. असं जंगलामध्ये येणार, खेकडी, मासे, खुबे, पुन्हा अशी भाजीपाला वगैरे अशा वस्तूच घेऊन जाऊन खाईत होती. आणि असं म्हणजे तेवढे आपले पैसे पण बचत राहतात आणि अशी जंगलातले वस्तू वगैरे खायला पण भेटतात. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कॅल्शियम वगैरे असं आपल्याला मिळतो. या गावठी भाज्या वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन आहेत, जेणेकरून अशा आपण मार्केटच्या भाज्या वगैरे खातात त्याच्यामध्ये असं काहीच नाही. आणि ते गटारचं पाणी वगैरे, आणि आता पावसाळ्यात तर बघायलाच नको. पावसाळ्यामध्ये असं गटारचं वगैरे पाणी वगैरे वापरतात भाजी वगैरे धुवायला. आणि हे गावच्या ठिकाणी मस्त शुद्ध पाणी आणि जसं पाहिजे तसं आपल्याला खायला वगैरे मिळतो. आणि मुंबईची माणसं म्हणजे गावच्या माणसांना काहीच नाही आणू शकत. बिस्किटं वगैरे हेच खायला आणू शकतात. आणि गावाला आल्याच्या नंतर गावची माणसं भरपूर अशा वस्तू देतात मुंबईला जाणाऱ्या माणसाला. आंबे, फणस वगैरे हे ते म्हणजे जे पण भाजीपाला वगैरे होतो तेवढ्या वस्तू अशा गावावरून येतात. तर सुखी माणूस म्हणजे शेतकरीच माणूस सुखी. पण ह्याला कष्ट भरपूर करावे लागतात. आणि हे कष्ट म्हणजे एवढे आहेत ना भरपूर. हे बघा ह्या साईडला पेंढराची झाडं आहेत. आणि ही बघा फुलं तयार झाली तिकडे. हे बघा फुलं बघा, फुलं पण मस्त आहेत व्हाईट कलरमध्ये. हे बघा मस्त व्हाईट कलरमध्ये फुलं आहेत. कलर ह्याला ह्याच्यावरती असं फुलं होतात, त्याची भाजी बनवतात. हे बघा अशा पद्धतीने कले आलेत छोटे छोटे. एक दिवस आम्ही बनवून दाखवू व्हिडिओमध्ये त्याची भाजी. माज बनवायचे पहिली लोक इकडे शेती करायची तेव्हा. ते मेड बघा आता इथेच कुजर. आता घरी तर घेऊन नाही जाऊ शकत एवढी झाडी. हे बघा किती वर्ष झाली इकडे शेती नाही करत. मी तिथून अशाच ह्या मेढी पडल्यात. 10-12 वर्ष झाली इकडे शेती नाही करत. हे बघा इकडचा निसर्ग बघा, रम्य वातावरण एकदम भारी. हे बघा इकडचा डोंगर वगैरे पानं आहे त्याच्यावरती आपण बघूया काटला अजून झालीच नाही बघा, पूर्ण फुलं झाली. काटलाना अजून टाईम आहे. राजा बघा तो बघा गेला धावत. तो बघा तिकडे धावत गेला. त्याला झूम केलाय तर भरपूर लांब गेलाय. ते बघा त्या साईडला आमच्या गावामधली ढोरं आहेत, ती पण भरपूर लांब आहेत. पण मी झूम कॅमेरा केलाय त्याच्यामुळे. तर त्या डोंगरामध्ये ती बघा त्या साईडला डोंगर कोसळलाय पूर्ण. दरीत आली खाली, पूर्ण कोसळलाय तिकडे. झाडं वगैरे सर्व खाली आले. आणि आपण भरपूर लांब आहे. मी कॅमेरा झूम केलाय त्याच्यामुळे हलतोय. आणि इकडे राजा कंटाळला. चला आता आपण घरी जायला निघालोय. चला तर फायनली कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनल कोण नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा बाय बाय.